हाय एव्हरीवन. तर इथे ना आजच मिशोकडून मस्त अशा माझ्या कुंड्या ज्या होत्या तर त्या रिसीव झालेल्या होत्या आणि खूप छान अशा क्वालिटीमध्ये सुद्धा आलेल्या होत्या. तर मग काय मी वेळसुद्धा कशाला बघणार आहे, मस्त अशी माती आणली, कुंड्यांमध्ये टाकली आणि त्यानंतर माझी झाडंसुद्धा लावून घेतलेले होते. आणि संध्याकाळच्या टायमाला मस्त अशी माझी झाडं दिसत होती. आता बऱ्यापैकी 2-3 झाडं मला अजून घेऊन आणायची आहेत. त्यानंतर संध्याकाळची देवपूजा केली, तुळशीजवळसुद्धा दिवा लावला आणि डुगूची मला खूप जास्त अशी मदत होते प्रत्येक कामामध्ये. आणि हा धूप स्टँड आहे ना, तर तो सुद्धा मिशोकडून रिसीव झालेला होता आणि खूप छान अशा क्वालिटीमध्ये आला आणि दिसायला सुद्धा ना एकदम ऑथेंटिक वाटत होतं. त्यानंतर ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होती. सो म्हटलं चला आज काय बनवायचं, तर मी म्हटलं चला लसणाचेच पराठे बनवूया. आणि त्यानंतर ना ही अशी दिवाल दिसत होती. सो म्हटलं त्यामध्ये ना आपण अशा प्रकारचे ना वॉलपेपर लावूया, पण तेही वॉलपेपर मला थोडे कमी पडलेत, त्यामुळे मी आता परत ऑर्डर करणार आहे आणि मग नंतर ते चिपकवणार आहे. तर इथे मी लसणाचे आयते बनवण्यासाठी ना सगळं प्रिपरेशन केलेलं होतं. तर अशा प्रकारची पेस्ट बनवलेली होती आणि आईनी ना तांदळाचा पीठ दिलेला होता. त्यानंतर काय 2 वाट्या तांदळाचा पीठ घेतला आणि कांद्याची चोप, लसूण, सांबार याची पेस्ट बनवलेली होती. ती सगळी पेस्ट ना मी त्या तांदळाच्या पिठामध्ये टाकलेलं होतं आणि त्यानंतर मग त्यामध्ये हळदी पावडर, मीठ, तिखट, त्यानंतर थोडासा मसाला आणि त्यानंतर ना थोडासा तीळ वगैरे टाकून अशा प्रकारे ना पूर्ण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं. जसं डोस्यासाठी बनवतो सेम तशा प्रकारेच. त्यानंतर ना तव्याला तेल वगैरे लावून घेतलं आणि हे जे आपलं मिश्रण तयार झालेलं होतं तर ते मी तव्यावरती ओतून घेतलं आणि त्यानंतर राऊंड शेपमध्ये फिरवून मस्त असा आपला आयता तयार आहे. तर तुम्हीसुद्धा लसणाचे आयते बनवतात का, तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा तुमच्याकडे या पद्धतीला काय म्हणतात तर ते सुद्धा नक्की सांगा. आणि त्यानंतर कार्तिक ड्युटीवरून आलेत आणि ड्युटीवरून आल्यानंतर ह्या दोघं बापलेकांचा धिंगाणा सुरू होणार नाही असं तर होऊ शकत नाही. चला आता इथेच व्हिडिओचा शेवट. आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चलो बाय.